समा देव पावला रे बेटा. आपल्याला चंद्रपूर जायची काही गरज नाही. माझा जोडीदार आहे जुना शंपडू, त्याची पोर आहे म्हणे भो. कालच त्यानं निरोप पाठवला मला की तू या समासाठी मा पोरले पाहायला ये म्हणून. बाबा हे तर मग लय आनंदाची गोष्ट आहे. पण ती पोरगी चांगली आहे ना, अशी लपडी सपडी नाही ना? बाई तपास करतो भाऊ, मला काही माहीत नाही बरं ते. नाही तर मग नंतर आले 6 महिन्यात नाटकं केले निघून गेले, लपडवून जाईन मग. अरे मी ना का तिच्या पोटात घुसून पाहिले, चांगली आहे का लपडी सपडी. तर आता गेल्यावर पाहू पोरगी कस काय आहे, काय तपास करू. आपल्या का नातेवाईक नाही त्या गावात. चांगली पोरगी असली तर काय सोडायची. तू म्हणतोय भो, पण त्यानं स्वतःहून निरोप दिला. मला डाळमध्ये काहीतरी काळा दिसतंय. नक्की दालमध्ये काला आहे काय ना काही. मी मन सांगू राहिलं मला. हो बेटा समा, जाऊन तर पहा आधी. चंद्रपूर जायपेक्षा बरं आहे. असलं बी काही दफड सफडत एक डोळा लावून एक डोळा उघडून करून घेऊ आपण. लग्न झालं की जाता सुट्टी पाती लागून. कशाला चान्स सोडतो बापा. पाहून तर या. मला तुमचं काहीच समजून नाही राहिलं बो दोघींचं. पहिल्यांदा म्हणतात लपडी सपडी करून पोरगी घरात आण. आता मला शंका आली त्या पोरबद्दल. तर तिचे मी म्हणतो तुम्ही की लपडी सपडी भेटले तर घरात घालून घे. काही समजत नाही भाऊ. मी तुमचाच पोरगा का काय शंका यायला लागली मला आता तुमच्यावर. काय झालं रे समा? काय लफडी सफडी झाले? कोणा केली लफडी? घ्या डोक्यात मारून. हा गणमने कुठून आला कोणास ठाऊक. हा चला समेला बिघडवला आला. हा बडवा एम टायमावर टपकला गेली. आता याला टाळता बी येणार नाही आता. अरे कुठे जायची तयारी चालू आहे बोरे? सांगता बी नाही रे. अरे पोरगी पाहायला जाणार भाऊ माझ्यासाठी. मा बाबाच्या मित्राची पोरगी म्हणे. अरे चाल ना मग, मी बेतो सोबत. आपण बराबर पारख करू. मी सांगेन तुला फसू देणार नाही मी तुले. तुझ्या जोडीदार मिला मोठे, टेन्शन नको घेऊ. चाल मी बेतो. सत्यानाश होईन रे बापा. आता काही खरं नाही. हा बडवा आला की काही खेळ जमू देणार नाही. संत्या तू जाय बो सम्याबरोबर. पण येल मांडवावर वरी जाऊ दे बरं. खाली वडशीन नाही तर. तुझ्या स्वभाव एक तर फाटक्या तोंडाचा आहे भाऊ तू. टाकशीन बोलून काय जे काही आणि टाकशीन संबंध व्हायच्या आधी फिसकटून. अहो काकू, येस पारख केली का तू ना माई? कुठे फसू दिला मी तुझ्या लेकाला आतापर्यंत? तर आता फसू देईन. योग्य तेच करीन ना मी. तू काही टेन्शन घेऊ नको. मी बी तुझ्या दुसराच पोरगी यायला ना. चला रे भाऊ फाटक्यात रे. नवरीवाल्या वाट पाहत असतील. चाल भाऊ आता वखरावर भरांत घेतलं. आता वावर वैत उठ्ठ का कुसात मोडून जातं आहोत कोणास ठाऊक. अरे कस काय झालं शांताराम प्रवास रे? अरे बोटोले खात खात गरजवंताची अक्कल थोडी. हे बाय भाऊ, काही ना काही मिळायसाठी काही ना काही इथं करण्यास पडेल. फुकट तर काही भेटणार नाही तुम्हाला. समा बेटा, कस काय वाटतं तुला आता शिक्षण घेऊन? आता नोकरीचं काय करतोय? मला तर लय मस्त वाटू राहिलं आता. पण काय करा, नोकरीचं लय बेकार व्हायला सध्या. चालू आहे शोधाशोध. पाहू आता तुमच्या पोरच्या बाय गुणाला लागते का काय नोकरी. तर अरे लागील ना. काय टेन्शन घेता तुम्ही? मै पोर भाग्याची बापा. धनतेरसच्या दिवशी जन्म होईल तिचा. अहो मामा, आमच्या समाजा बी जन्म दिवाळीच्या दिवशीच आहे. दीपक आहे, कुल दीपक आहे. चमकतोय तो. नोकरीचं काय घेऊन बसले तुम्ही? तिचा आयुष्य चमकवून टाकीन तो तुमच्या पोरचं बी. तू शांत बैस रे बाटोड. मध्ये रिकाम्या लंबा लंबा नकोच फेकू. टाकशीन कुसात मोडून. तुम्ही काळजी नका करू काका. संबंध मोडत नाही हा. होतो 100%. तुम्ही काय ताण घेऊ नका तुम्ही. बरं मग कधी बोलवता पोरले आता? पाणी मिनी घेऊन. अरे आजच बोलवतो बापा. ठरला होता का नाही तू? का लगेच चालता या जगात? टाइम टेबल लागतो कुठल्या गोष्टीले. आधी विचारपूस, पाहुण्यांचं स्वागत, मग येईन पोरगी. चंदा, पाणी घेऊन येतो बेटा. मिले जो तेरे नैना हमारे नैनों से, पलक नहीं होती है बंद, होती है कोई मीठी चुभन. काला खट्टा है लेकिन दिखने में बहुत अच्छा है.
विचारा पोरीले काय विचारायचं ते. तुझं शिक्षण किती झालंय? BCom झालंय माझं. कॉलेज रेग्युलर करता का बाहेरून करता तुम्ही? मी रेग्युलरच जाते कॉलेजला. काही मित्रमंडळी आहेत का नाही कॉलेजला तुमचे? हो, भरपूर आहेत. तू बी विचार पोरायला काय विचार नाही तर मग म्हणशील विचारायचं राहून गेला. मै पोर धुतल्या तांदळावानी भोपाक. तुमच्या पोराबद्दल सांगा आता काय आहे. त्याला काही व्यसन तर नाही ना? नाही हो काका, काहीच व्यसन नाही दिले. फक्त विमान खातो तो कधी मध्ये. बापरे, विमान खातो पोरगा आतापासून? कधी मध्ये हो काका. आणि दारू बी घेतो कधी मध्ये. दुःख झालं काही किंवा आनंदाचा मोसम असला तर. नाही हो मामा, लग्न जुळत नाही होतं म्हणून टेन्शनमध्ये घेतो तुम्ही कधी मध्ये. काय बी सांगतोय तो. काय बेकार आहे वो सला पोऱ्या संध्या. काही खेळ जमू देणार नाही, मोडलं ते नको साथ. आता जोडीदार काय करतो काय माहिती झालं. आमचे पोरले काहीच व्यसन नाही हो. फक्त कायम फोनवर चॅटिंग करत राहते. ते काय बोलते काय करते काय नाही तिला माहिती. मैं आतापर्यंत 17वा बॉयफ्रेंडशी मैं चॅटिंग चालू राहते पप्पा. हा 17वा बॉयफ्रेंड आहे. आता लग्न झाल्यानंतर 18वा आणि शेवटचा बॉयफ्रेंड हाच राहीन माझ्या जीवनसाथी. आता काय आता चॅटिंग आणि चुटिंग आली. बापरे सम्या, 18वा होतो नंबर. पाय आता काय करतो तुझा? मै अंदाज बरोबर निघाला. काय साला डॅमेज पीस दिसू राहिला इथं. माय बाई, पण आता म्हातारा काय करतो काय नाही साला हिच्यावर. म्हाताऱ्यानं नाव म्हणलं की मुलगाच चला खेळ. मग मला मुलगा पसंत आहे. काय म्हणणार वो समातो यार रे. आम्हाला बी पोरगी पसंत आहे भो. चला पुढचं लग्नाचं बोलू आता. कधी ठरवता साखरपुडा? येणाऱ्या पुढच्या रविवारीच ठोकून देऊ. सगळ्यांनी सुट्टी राहता. ऑफिसमधल्या लोकांना बी माझ्या नातेवाईकांना बी. चला लागा तयारीले. काय बेकार लोक आहे हो. हे बी निसवेल आणि ते बी निसवेल. सारख्या बारका झाला सला आता आहे. समय बेटा, आता जर नाही म्हणलं तर मग 2.5 मीटर भगवा कपडा घेणं आहे आणि आयुष्यभर गोड मुंजेच राहणार. मग आता मा पोरगे बी काय मा पुढे नाही भो. आता येत्या 17 तारखेला रविवारी उडवून टाकू साखरपुड्याचा बार. त्या दिवशी लग्नात तारीख धरून घेऊ. मग काय बेकार खेळ झाला सला. असं वाटायचं मुलं की सला आपल्याला मागून टाका पेट करता येईन. हे तर दोघे सारखे बारके झाले. हा व्यसनी असून बी येले पसंत पडला आणि लफडे सापडेवाले बी येले पसंत पडले. मुलला छिनाचा माया खेळ काही खरं नाही आला. का रे भडव्या संत्या, का मग तोंड वाचला? कुसात मोड्याच्या मागे बसेला होता वाटतं तू. तुझ्या डाव पासला वाटतं भडव्या. हे नाही हो काका, काय बी बोलता का? माझ्या जोडीदार आहे तो, माझ्या भावासारखा आहे. त्याचं जमलं म्हणजे माहीत जमलं. त्याला जे खुशी झाली त्याचे डबल ना मला खुशी झाली. दिसते ना रे भडव्या, तुझ्या चेहऱ्यावर दिसून आली ते मला खुशी. ते बरं झालं शेवटी दोस्ताच्या कामात आला. अरे शांताराम भो, आपली यारी किस काम की? तूनं बी मला पोटात घेतलं. लेकरांकडून होताशी एवढ्या तेवढ्या चुका. खाल्ल्याशी पोऱ्याने एका अर्ध्या पुढ्या घेतल्याशी 1-2दा दारू घेऊ दे. माझ्या पोरनं बी काही चॅटिंग चुटिंग केल्याशी कोणाबरोबर टाइमपास म्हणून करू दे. लग्न झाल्यावर जातं सुतीपाती लागून. माझ्या मनात ना बोलला गाड्या तू आता आहे. चल मग येतो आम्ही. लागा तुम्ही तयारीले. बेटा खुश? येस पप्पा, आय एम व्हेरी खुश अँड हॅप्पी.